नमस्कार मित्रांनो, तुमच्या लघवीला वारंवार तीव्र दुर्गंध येतो का? लघवीचा रंग गडद दिसतो का? शरीरात पाण्याची कमतरता, जळजळ किंवा किडनीच्या आरोग्याबद्दल चिंता वाटते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा नैसर्गिक बियाबद्दल जी आयुर्वेदातही महत्त्वाची मानली जाते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि निरोगी जीवनशैली सोबत तिचा वापर केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, ही कोणतीही जादुई किंवा किडनी स्वच्छ करणारी औषधी नाही. किडनी स्वतः रक्त गाळण्याचे काम करते, मात्र काही बिया संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराला आवश्यक पोषण देऊ शकतात. तर चला जाणून घेऊया. आजचा सुपरफूड धणे, कोरिअँडर सीड्स. होय मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे धणे हे अनेक घरांमध्ये मसाला म्हणून वापरले जातात. धण्यामध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, डायटरी फायबर. हे घटक शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. लघवीला दुर्गंध का येतो? सर्वप्रथम कारण समजून घेऊया. लघवीचा दुर्गंध अनेक कारणांनी येऊ शकतो. कमी पाणी पिणे, जास्त मसालेदार पदार्थ, लसूण, कांदा, काही औषधे. व्हिटॅमिन सप्लिमेंटचं, युरिन इन्फेक्शन, मधुमेह, काही किडनी किंवा यकृताशी संबंधित समस्या. जर दुर्गंधासोबत ताप, तीव्र वेदना, रक्त, वारंवार जळजळ किंवा लघवी कमी होणे अशी लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. धण्याचे संभाव्य फायदे. 1. शरीराला हायड्रेशनमध्ये मदत. धण्याचे पाणी पिण्याची काही लोकांची सवय असते. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, जे किडनीच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे. 2. अँटीऑक्सिडंट्स. धण्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. 3. पचन सुधारण्यास मदत. धणे अनेकांना पचन सुधारण्यासाठी उपयुक्त वाटतात. चांगले पचन म्हणजे शरीरातील एकूण आरोग्यास मदत. 4. सूज कमी करण्यास मदत. काही प्राथमिक संशोधनात धण्यामधील घटक सूज कमी करण्यास मदत करू शकतात असे दिसून आले आहे. मात्र यावर अधिक संशोधन आवश्यक आहे. 5. लघवीचा दुर्गंध कमी होण्यास अप्रत्यक्ष मदत. जर दुर्गंधाचे कारण कमी पाणी पिणे असेल तर पुरेसे पाणी आणि संतुलित आहार घेतल्यामुळे लघवी अधिक पातळ होते आणि दुर्गंध कमी होऊ शकतो. फक्त धण्यामुळेच दुर्गंध कमी होतो असे निश्चितपणे म्हणता येत नाही. धण्याचे पाणी कसे तयार करावे? रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धणे भिजत ठेवा. सकाळी ते गाळून पाणी प्या किंवा धणे मसाल्यात, कढी, भाजी, आमटी, सूप यामध्ये वापरा. कोणाला काळजी घ्यावी? जर तुम्हाला किडनीचा गंभीर आजार असेल, डॉक्टरांनी द्रवपदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास सांगितले असेल, गर्भावस्था असेल, स्तनपान चालू असेल, नियमित औषधे घेत असाल तर कोणताही घरगुती उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फक्त धणे पुरेसे नाहीत. जर तुम्हाला खरोखर किडनीचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल
तर या सवयी नक्की अंगीकारा. दिवसातून पुरेसे पाणी प्या. रक्तदाब नियंत्रणात ठेवा. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा. जास्त मीठ टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. नियमित व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नका. जर खालील लक्षणे दिसत असतील: लघवीमध्ये रक्त, सतत तीव्र दुर्गंध, ताप, पाठीत किंवा कंबरेत तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, सूज, लघवीचे प्रमाण अचानक कमी होणे, तर विलंब न करता डॉक्टरांकडे जा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, धणे हे पोषक आणि चविष्ट मसाल्याचा भाग आहेत, पण ते किडनी क्लीन करणारे चमत्कारी औषध नाहीत. आपली किडनी नैसर्गिकरित्या रक्त गाळण्याचे काम सतत करत असते. निरोगी आहार, पुरेसे पाणी, व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी हीच किडनी निरोगी ठेवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.